नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पुढं पुढं करतोय आणि काय पण बोलतोय ते दुसऱ्यांच्या बायकांना। मग इथं समोर येऊन बोलायचं, माघारी बोलायची काही गरज नाही। माघारी कशाला बोलायचं, कशाला बोलताय काय मग सांगते तुम्ही पण पुढे येऊन तोंडावर तुम्ही पण तोंडावर येऊन पुढे बोलायचं, कळलं का? बोलतोय ते व्यवहारानं काय असेल ते बोलायचं। मग व्यवहारानं बोल, बायकांना कशाला बोलतोयस म्हणा। तुला कोण बोलाय? तुझा काही तू कोण आहे? मला शिकव म्हणून म्हणायचं। तुझ्या नवऱ्याला हे असेल तर ये पुढे म्हणावं बोलायला। तुझ्या नवऱ्याने सांगितलं असेल तुझा नवरा हे माहिती की गावाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, लोकांच्या समस्या ऐकणं, त्यांच्यासाठी लढणं हेच त्यांचं कर्तव्य असतं। पण विचार करा, जे गावचं नेतृत्व करत आहेत तेच जर लोकांना शिवीगाळ करत असतील, धमक्या देत असतील, तर त्या गावाचं भवितव्य काय? मौजे शिरगाव तालुका कडेगाव गावाच्या विद्यमान महिला सरपंच यांचा एक कॉल रेकॉर्डिंग सध्या गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। या कॉल रेकॉर्डिंगमध्ये शिरगावच्या विद्यमान महिला सरपंच यांनी शिरगाव गावचे माजी सैनिक आणि माजी उपसरपंच यांना अत्यंत घाणेरड्या अश्लील भाषेत शिवीगाळ केले। सैनिक म्हणजे देशासाठी प्राणपणाला लावणारा माणूस आणि अशा सैनिकांबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरणं हे केवळ त्या व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण सैनिक वर्गाचा अपमान आहे। हे प्रकरण इथंच संपलं नाही। शिरगावच्या विद्यमान महिला सरपंच यांनी गावातील माजी मुख्याध्यापक यांनाही फोन करून खालच्या भाषेत बोल सुनावलेत। तुम्ही माझ्या विरोधात बोलत असाल तर सुपारी देऊन तुमचा कार्यक्रम लावीन अशी धमकी दिली गेली। शाळेत शिक्षण देणारे शिक्षक, गावाचा आधार असलेली माजी सैनिक या सर्वांचा अपमान करणं ही केवळ त्या व्यक्तीची नाही तर संपूर्ण गावच्या सन्मानाची चीरफाड आहे। पाहुयात नक्की काय आहे ते खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग। शिकवा म्हणावं घ्या। काय झालं? मीटिंग मध्ये काल काय म्हटले ते आमच्या ह्यांना सगळ्यांच्या समोर? मला काय माहित होतं, माणसांच्यात काय मी गेली होती तेव्हा? गेलेली नाही, जायचं नाही का? आता माझी काय गरज शिकवायचं नाही काय? पण माझी काय गरज? माझी काय गरज चालल्या माणसांच्या जायची? शिकवा म्हणून सांगतोय ते। पण मला काय विषय काय नाही, मला काय माहित नाही। तुम्ही मला कसं डायरेक्ट बोलताय? डायरेक्ट बोलताय म्हणून सुनान आणि बायकोला शिकव म्हणाव, दुसऱ्यांच्या बायकांना हे करायचं नाही म्हणावं, बोलायचं नाही काय पण म्हणावं। झालाय तरी एवढी पोच नाही रे तुला म्हणाव। व्यवस्थित बोला, कळलं का सुषमाताई? व्यवस्थित गेल्या, त्याला बोलायचं कळालं नाही का दुसऱ्यांच्या बायकांना? तुमच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे। असू दे मोठा, मला नाही काय करायचं, माझा काय तो हे नाहीये, सांगू नका तुम्ही। तुम्हाला दुसऱ्यांच्या बायकांना बोलायचं? पण माणसाला बोललं तर कसं होईल? तुझ्या नवऱ्याला, नवऱ्यासमोर, सगळ्यांच्या माणसात नवऱ्याला। माणसांच्यातला विषय मला कसं माहिती असणार आहे? तुम्ही मला काय म्हणताय? विषय बोलायचा लय बोलतोय, सॅनिटायझर सुनांना पण आणि हे करून नीट बोलायचं, कळलं का? म्हणून सांगते नीट बोलायचं। तुमच्यापेक्षा ती लय मोठा आहे, लय मोठा आहे तर कळ ना काय? पुढं पुढं करतोय आणि काय पण बोलतोय ते दुसऱ्यांच्या बायकांना। मग इथं समोर येऊन बोलायचं, माघारी बोलायची काही गरज नाही। माघारी कशाला बोलायचं, कशाला बोलताय काय? म्हणून सांगते तुम्ही पण पुढे येऊन तोंडावर तुम्ही पण तोंडावर येऊन पुढे बोलायचं, कळलं का? बोलतोय ते व्यवहारानं काय असेल ते बोलायचं। मग व्यवहारानं बोल, बायकांना कशाला बोलतोयस म्हणाव। तुला कोण बोलाय? तुझा काही तू कोण आहे? मला शिकव म्हणून म्हणायचं। तुझ्या नवऱ्याला हे असेल तर ये पुढे म्हणावं बोलायला। तुझ्या नवऱ्याने सांगितलं असेल। तुझा नवरा हे माहितीये की, सांगतीस ते, बोलतीस ते, तू पण बोलायला लागल्यास ते। काय बोलली? काय तुझ्या नवऱ्याला उलट बोलली? तू माझ्या सासऱ्याला बोलायचं काय तुझा संबंध आहे? काय गरज आहे? बोलायचं संबंध आहे मग? काय तुला बोलला होता काय? तिथं 4 माणसं ती बघतील, माणसं त्यांची ती, तुला काय गरज चालली एवढं उचलून ताणून धरायची? होय, माणसं काय बघतील? माणसं बघतील, तुझा संबंध काय आहे? तुझा काय संबंध आहे मला? सांगतीस हे कौतुक करून बोलतोय, शिकव म्हणून. शिकव म्हणा की बायकोला आणि सुनासनी। अगं बायकोला शिकवायचं का सुनाला शिकवायचं? आमच्या घरातलं आमच्या, तुझा काय संबंध आहे आम्हाला बोलायचा? कशाला म्हणतोय तो? तुला शिकवायला बघतील की त्यांची ती माणसं, तू कशाला एवढी तनातना करतेस? तनातना म्हणून आम्हाला बोलते, कळलं का? सांगतीस ते म्हणून सांगते ते कौतुक करून बोलताय ते माझ्या नादाला लागते, मला शिकवायला सांगायला लागले। हॅलो हॅलो, कौतुक बी। हॅलो, कोण? काय चाललंय? कोण बोलाले? म्हणा तिची काय तुझा संबंध आहे? बोल, तुझा काय संबंध आहे? काय संबंध आहे म्हणजे काय? मला कशाला त्यांनी म्हटलं? त्यांनी सगळ्या माणसात मी त्यांना मला शिकवा, काय शिकवणार आहेत मला ते?
मिस्टर म्हटले बघा कुणाचे मला काय शिकवणार आहे बघूया की काय शिकवणार आहे त्या म्हणावं शिकवायला मला शिकवा म्हणून सांगायला लागल्यात ते कळत नाही काय मला शिकवा म्हणायला दुसऱ्याच्या बायकांना लेडीजना कसं बोलायचं कळत नाही का चार माणसात ते असं बोलतात असं म्हणतात काय सांगतात काय तू गावात विचारित आम्हाला काय नाही माहिती नाही तर घ्या माहिती करून नवऱ्याकडनं तुमच्या पण आमच्यात काय मीटिंग बोलतोय तो आणि काय नाही ते दुसऱ्यांच्या बायकांना काही बोलायचं नसते कधी पण माणसांनी अगं पण बायकांनी वेगळं वेगळं असते माणसाने बोलतात काय माणसाला शिकवा म्हणून हे करा म्हणून ते करा सगळं बोलायला शिकवा तू कोण बोलताय ते म्हणा कुठे करतेस पडलेस गप बस म्हणावं जरा हे रेकॉर्डिंग ऐकून गावकऱ्यात रोष वाढलाय. जे सैनिकांसोबत असं बोलतात ते सामान्य लोकांसोबत काय वागतील? लोकप्रतिनिधीचं वर्तन असं असेल तर गावात लोकशाहीचं काय होईल? असे एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. शिरगाव गावात हे प्रकरण आता मोठ्या चर्चेचा विषय बनले. अशा व्यक्तींना गाव चालवायचा अधिकार आहे का? हा सवाल सगळीकडे विचारला जातोय. दरम्यान या संपूर्ण घटनेची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून आता पोलीस काय कारवाई करणार की प्रकरण गप्प बसवणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबतचं तुमचं मत काय आहे? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.